स्वागत केलं जात आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे आयोजक संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते खूप खूप स्वागत आहे साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी आलात। त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे भास्कर शेठ अगलावे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी भास्कर शेठ अगलावे साहेबांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। त्याचबरोबर अजून आपले एक प्रमुख मान्यवर सन्माननीय श्रीयुत राजेंद्र शेठ कराड यांचं सुद्धा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येणार आहे। या स्पर्धेचे आयोजक संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे मनोहर शेठ कडू यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत केलं जात आहे। सन्माननीय मनोहर शेठजी कडू यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। तर या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय, सामना सुरुवात करतोय। एक फक्त स्वागत सोहळा, फक्त 1 मिनिट। या ठिकाणी अजून सन्माननीय पाहुणे सन्माननीय गोरवड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। आज या अंतिम सामन्याच्या निमित्तानं स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकाच्या निमित्ताने या प्रमुख मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय आपल्याला या अंतिम सामन्याकडे, ज्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय। या सामन्याला सुरुवात होणार देवांश 11 चिंचपाडा आणि चॅलेंजर पारगाव या दोन संघादरम्यान शेवटची लढत। गोलंदाज हरेश केणी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती। पहिला चेंडू पहिल्याच चेंडूवर प्रहार केला जातोय। फलंदाज सुमित धोंगडेनं चेंडू सीमा पार, षटकार। पहिल्याच चेंडूवर स्वागत केलं जात आहे। दुसरा चेंडू पुन्हा एकदा, यावेळी मात्र क्षेत्र निवडलंय मिड विकेट रिजन मध्ये। अजून एक भला मोठा षटकार। जबरदस्त खेळाला सुरुवात केली सुमित धोंगडे या फलंदाजानं। मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार मारून बाद झाला होता धावचीच्या स्वरूपात, परंतु यावेळी मात्र पहिल्याच 2 चेंडूवर 2 षटकार। यावेळी स्वीपचा फटका सर्रासपणे वापर केला जातोय। चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय। 4 धावांकरता एक दणदणीत चौकार। षटकार षटकार चौकार। हरेश केणीनं अतिशय चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती। तर आता मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय पाहुणे माननीय श्री प्रीतम शेठ गोपाळ नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्याच वडिलांच्या नावानं या शृंखलेचं आयोजन केलंय स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक। यांना मी विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं। सन्माननीय पाहुणे श्रीयुत प्रीतम शेठ गोपाळ नाईक
ज्यांच्या वडिलांच्या नावानं या शृंखलेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही शृंखला भरवण्यात आल्या स्वर्गीय गोपाळ शेट नाईक स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक मी स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नक्कीच ही स्पर्धा भरवण्यामध्ये दानशूर नेतृत्वांची सुद्धा गरज लागते. सन्मान्य पाहुणे प्रीतम शेठ गोपाळ नाईक यांनी तब्बल 2 लाख रुपयांची देणगी आमच्या या स्पर्धेला दिल्या, त्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभार मानतो. तुफान फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. चौकार येतोय 4 धावांकरता. अतिशय चांगली फटकेबाजी 5 चेंडूंमध्ये सुमित धोंगडे या फलंदाजाकडून पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू होता, जबरदस्त 360 अँगल मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. अगदी देखणा फटका, प्रेक्षकांचे डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण आणि या फटक्यावर मिळतात 4 धावा. त्याचबरोबर अजून एक मान्यवर सन्माननीय रवी जोशी साहेब बिल्डर्स आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय. त्यांनी आमच्या मंडळासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं तब्बल 50,000 रुपयांची देणगी दिली आहे. तर या मान्यवरांना मी विनंती करतोय आपण समालोचन कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं. तर पहिल्या षटकामध्ये तुफान हाणामारी सुमित धोंगडे या फलंदाजानं तब्बल 26 धावांची खेळी गेल्या पहिल्या 6 चेंडूंमध्ये. त्याचबरोबर चिंचपाडा संघाचा एक जबरदस्त खेळाडू, अनुभवी असा खेळाडू विश्वास पाटील यांना मी विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचा. जबरदस्त फटका यावेळी आकाश तारेकर, क्षेत्र निवडले स्क्वेअर लेगचा दमदार षटकार. पहिल्या षटकामध्ये सुमित धोंगडेच्या 26 धावा. आता मात्र आकाश तारेकरनं आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर सुभाष या गोलंदाजाला षटकार मारलाय. विश्वास पाटील जबरदस्त खेळाडू, चिंचपाडा संघाचा गेले कित्येक वर्ष आपण या खेळाडूला पाहतोय. तर विश्वास पाटील साहेब आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय, ज्याच्या नावावर 14 बाईक्स आहेत आणि या सिरीज मध्ये सुद्धा मालिकावीर म्हणून बाईक आहे. जी बाईक आपण पाहतोय स्कूटर आहे, होंडा ड्युओ. जी स्कूटर आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं देणगी स्वरूपात मिळाल्या ते सन्माननीय शेखर शेठ श्यामकांत शेठ नाईक यांच्याकडून, शिवम डेव्हलपरचे प्रोप्रायटर. या स्कूटरवर नक्कीच नजरा असणार आकाश तारेकरच्या रेसमध्ये. मॅन ऑफ द सिरीजच्या गोलंदाज सुभाष मुंडकर. यावेळी जबरदस्त फटका, चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षकांना झेल टिपलाय आणि आकाश तारेकरला फक्त 6 धावांवर परतावं लागतं. हमने पकड ली है सारी रात होगी धमाल, हर कॉपी में भर लेंगे चढ़ती जवानी सवार. हमने पकड़ ली है सारी रात होगी धमाल, कॉपी में भर लेंगे चढ़ती जवानी सवार. हमने पकड़ ली. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरला आता मात्र तंबूत बसावं लागणार आहे. एक षटकार मारण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगला झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाकडून आणि आता मात्र परतावं लागले आकाश तारेकर. एक मोठी सफलता देवांश 11 चिंचपाडा संघासाठी.
आकाश तारेकर परतलाय. सुमित धोंगडे तुफान फॉर्म मध्ये 6 चेंडूंचा सामना केला. 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं 26 धावा केला. त्यावेळी बॅटची कट लागून चेंडू जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू सापडत नाहीये. 1 धाव पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 34 धावा. तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. युट्यूबवर लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. ज्या ठिकाणी अंतिम लढत चालू आहे बामणडोंगरीच्या मैदानावर पारगाव आणि चिंचपाडा या 2 संघादरम्यान. गोलंदाज सुभाष. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा हा चेंडू निर्धाव जाणार. अतिशय चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाजानं आतापर्यंत केली आहे. मागच्या सामन्यामध्ये फक्त 60 धावांचं पाठबळ होतं चिंचपाडा संघाला आणि त्या 60 धावा करू दिल्या नव्हत्या साई स्पोर्ट्स ओळे संघाला. त्यामध्ये या गोलंदाजाची प्रमुख भूमिका होती. यावेळी रिव्हर्स स्वीप फटक्याचा वापर केला गेला. चेंडू 1 बाउन्स 4 रन. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 38 धावा. पहिल्या षटकामध्ये 26 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा. तुलनेनं अतिशय चांगली गोलंदाजी केली सुभाष मुंडकर या गोलंदाजांना. तर 2 षटकं संपलेत. 38 धावा धावफलकावर लागल्यात. पाच षटकांचा हा सामना अंतिम लढत आपल्याला अनुभवायला मिळते. या ठिकाणी कोण जिंकणार ही लढत, कोण पटकावणार विजेतेपद या स्पर्धेचं, स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकावर कोण सांगणार आपला हक्क. अर्थातच आजच्या सुपर 4च्या सर्व संघांना एक ट्रॉफी जरूर मिळणार, परंतु खऱ्या अर्थानं नजरा लागल्यात या प्रथम क्रमांकाच्या मानकरी कोण ठरतोय त्या संघावर. गोलंदाज किरण परमार, चिंचपाडा संघाचा अजून एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू फलंदाज सुमित धोंगडेनं सोडून दिला, परंतु यावेळी पंच आमच्याकडे वळालेत आणि आम्हाला दर्शवले हा चेंडू खराब आहे. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळत्या. या एकेरी धावेच्या बरोबरीनं संघ पोहोचला 39 धावांवर. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अर्जुन येतोय आणि आता मात्र सलामीवीर सुमित धोंगडे याच्या पारीचा अंत होतोय. सलामीला आलेला फलंदाज ज्यानं 26 धावांची अतिशय मोलाची या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली, तोच हा फलंदाज सुमित धोंगडे. सुमित धोंगडे बद्दल सांगायचं झालं तर 2015-16चा रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड केली होती तो फलंदाज आता मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज केतन मेहर जातोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अतिशय चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज सोन्या गेले कित्येक वर्ष पारगाव संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये सोन्यानं सोन्यासारखी चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू जातो विकेटच्या मागे आणि सोन्यासारखी विकेट मिळाल्या. एक मोठा हादरा पारगाव संघाला सोन्याच्या रूपामध्ये. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो.
सोन्या परतलाय, आता मात्र निराश केलाय अगदी अंतिम सामन्यामध्ये, ज्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजीची गरज होती पारगाव संघाला, त्या सामन्यामध्ये सोन्या चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. 3 चेंडूचा 4 चेंडूचा सामना केला, 6 धावा केल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मान्यवर माननीय श्री महेंद्र शेठ घरात अध्यक्ष महाराष्ट्र इंटक यांचं लवकरच या ठिकाणी आगमन होणार आहे. स्लोवरून पद्धतीचा चेंडू चांगल्या रीतीने पिक केला, बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडू पॉइंट रिजनला पाहता पाहता सीमा रेषा ओलांडतोय, दणदणी चौकार. डीजे विशाल DRV. गोलंदाज किरण परमार अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 2 फलंदाजांना बाद केले या षटकामध्ये. आता मात्र चौकार आला, तो नवीन येणारा फलंदाज अक्षय पाटील या फलंदाजाकडून. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी देवांश इलेव्हन चिंचवाडा संघाकडून पाहायला मिळते. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, चांगला पिक केला, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, वाऱ्याच्या वेगानं दणदणीत षटकार. जबरदस्त फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. यावेळी मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका, चेंडू जातोय, अजून एक ब्रँडेड षटकार. तब्बल 3 ते 4 हजार प्रेक्षक हा सामना पाहतात आणि युट्यूबवर लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा तेवढीच आहे. www.tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज तब्बल 196 देशांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतंय. अर्थात याचं सर्व श्रेय जात आहे शाहरुख शेख आणि त्याच्या टीमला. समालोचन कक्षेच्या डाव्या बाजूला आपण जो पाहतोय चित्रीकरण, लाईव्ह चित्रीकरण, आपण युट्यूबवर गेलात, सर्च केलात तर नक्कीच आपल्याला या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये जातोय. ज्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत सन्माननीय या स्पर्धेचे मान्यवर, सन्माननीय पाहुणे मान्य श्री महेंद्र शेठजी घरात अध्यक्ष महाराष्ट्र इंटक यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत केलं जात आहे. फटाक्यांच्या आतषबाजी सन्माननीय पाहुणे महेंद्र शेठजी घरात अध्यक्ष महाराष्ट्र इंटक, अर्थातच कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, तर महेंद्र शेठचं या ठिकाणी आगमन झालंय. मी जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2016 मध्ये मनपूर्वक सर आपलं स्वागत करतोय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम मान्यवरांची मांदियाळी आज पाहायला मिळते या समालोचन कक्षामध्ये. नक्कीच बक्षीस समारंभासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेत. या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनानं स्वागत करतोय. ज्या ठिकाणी एक लढत चालू आहे, अंतिम सामना, या 5 दिवसीय शृंखलेमधला शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातली शेवटची लढत आपल्याला अनुभवायला मिळते. ती चॅलेंजर पारगाव आणि देवांश इलेव्हन चिंचवाडा या 2 संघादरम्यान. चौथं षटक, गोलंदाज सुभाष मुंडकर ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं, फक्त 12 धावा दिल्या होत्या, तोच गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा वापरला जातोय. फलंदाजी करणाऱ्या पारगाव संघाच्या धावा झाल्यात 58 धावा. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केतन मेहर यावेळी बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. बाद होणारा पारगाव संघाचा फलंदाज केतन मेहर मैदानाबाहेर.
केतन मेहर परतला एक चौकार 2 षटकारांच्या मदतीनं 16 धावांची खेळी करून अगदी मोलाचं योगदान दिलंय ते आपल्या इनिंग मध्ये. गोलंदाज सुभाष मुंडकर अतिशय चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये सुमित दोंगडेनं 26 धावा केल्यानंतर या गोलंदाजानं रोख लागला तो पारगाव संघाच्या धावसंख्येला. डावखुराताचा फलंदाज यावेळी नवीन येणारा फलंदाज प्रफुल्ल. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळते आतापर्यंत सुभाष मुंडकर या गोलंदाजाकडून. फक्त 1 धाव दिले पहिल्या 3 चेंडूंमध्ये. प्रफुल्ल पाटीलला बढती. प्रफुल्ल मोकाल लाईट. यावेळी जबरदस्त फटका. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक दमदार षटकार. पहिला चेंडू आल्याला निर्धाव खेळला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त षटकार दाखवलाय या खेळाडूंना. प्रफुल्ल मोकालला. डावखुऱ्याचा गोलंदाज यावेळी चांगला फटका. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे. आणि या षटकाराच्या मदतीनं 70 धावांचा टप्पा पार केला तो चॅलेंजर पारगाव संघानं प्रथम फलंदाजी करताना. मागच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजांना परंतु पारगाव संघाची रणनीती या ठिकाणी डावखुऱ्याताचा फलंदाजाला पाचारण करण्यात आला. डावखुऱ्याताचा गोलंदाज आहे. डावखुऱ्याताचा फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळी अजून एक मोठा फटका. यावेळी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून स्ट्रेट ड्राइव्ह षटकार. तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये सुभाष मुंडकर या गोलंदाजानं दिली होती फक्त 1 धाव आणि पुढच्या 3 चेंडूंमध्ये हॅट्रिक साधल्या ती प्रफुल्ल मोकल या फलंदाजानं. तब्बल 3 षटकार दाखवलेत आणि पुढच्या 3 चेंडूंवर 18 धावांची बहारदार खेळी केली ती प्रफुल्ल या फलंदाजानं. चौथ्या षटकामध्ये आल्यात 19 धावा आणि या 19 धावांच्या योगदानानंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. या अंतिम सामन्यामध्ये या फायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना पारगाव संघाच्या 76 धावा. 76 धावा झाल्यात. शेवटचं षटक नक्कीच दडपण आलं असेल गोलंदाजावर कारण तुफान फटकेबाजी पारगाव संघाकडून पाहायला मिळते. विशाल केणी पहिल्याच चेंडूवर मिड विकेट क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार. तुफान फटकेबाजी पाहायला मिळते. आता मात्र पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं आता मात्र 80 धावांचा टप्पा ओलांडलाय. 80 धावा झाल्यात पारगाव संघाच्या. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाज विशाल केणी पहिल्या चेंडूवर चौकार. फुलटॉस चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. अजून एक चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय 4 धावांकरिता. दोन चेंडू 2 चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी अजून एक मोठा फटका. यावेळी चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. 2 चौकारानंतर हा उत्तुंग
षटकार. आज मैं छोड़ूंगा तुझे तूने क्या समझा है मुझे आज मैं छोड़ूंगा तुझे तूने क्या समझा है मुझे दिल में बहारदार कामगिरी करतोय अक्षय पाटील. हा फलंदाज 5व्या क्रमांकावर येणारा. 2 चौकार 1 षटकारांच्या मदतीने खेळतोय. शेवटच्या षटकामध्ये 3ही मोठे फटके गोलंदाजाने दिलेत. यावेळी अजून एक समोर टाकलेला चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. अजून एक मोठा फटका 6 धावांकरिता. तर या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्येचा विचार केला तर देवांश 11 चिंचपाडा संघाच्या नावावर ही धावसंख्या आहे. तब्बल 102 धावा केल्या होत्या. परंतु या 102 धावांचा रेकॉर्ड मोडणार का? कारण अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर धावा लागल्या त्या 96 धावा. 96 धावा झाल्यात. हा रेकॉर्ड मोडायचा असेल आणि तोही चिंचपाडा संघाविरुद्धच नामी संधी आल्या पारगाव संघासाठी चालून. यावेळी मात्र पाहायचं निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू संपलाय आणि धावफलकावर धावा आपण पाहतोय 96 धावा. 96 धावा सेकंड हायेस्ट या धावा कदाचित असतील. सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली होती देवांश 11 चिंचपाडा संघानं या स्पर्धेमध्ये. 102 धावांची शेवटचा चेंडू स्लोवर होऊन पद्धतीचा चेंडू चांगला पिक केलाय अक्षय पाटील या फलंदाजानं. तब्बल या ठिकाणी 100 धावांचा टप्पा ओलांडलाय. षटकार जातोय 102 धावा. बॅट्समन यो हाय लय भारी बॅट्समन यो लय भारी चेंडू केलाय सीमा पार मारलाय खणखणीत षटकार मारलाय खणखणीत षटकार मारलाय खणखणीत 102 धावा केल्या आहेत 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. तुफान हाणामारी पाहायला मिळाली. म्हणजे अंतिम सामना जसा असतो तसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. चेअरमन क्रिकेट क्लब बामणडोंगरी 2016 स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2016 मध्ये जमलेल्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज सन्मान्य पाहुणे मान्य श्री महेंद्र शेठजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अध्यक्ष महाराष्ट्र इंटक अर्थातच कामगार नेते. मी या ठिकाणी विनंती करतोय संजय ठाकूर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महेंद्र शेठ साहेबांचं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं. टाळ्यांच्या गजरामध्ये महेंद्र शेठ घरत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पुष्पगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे आदरातिथ्य सन्मान्य महेंद्र शेठजी घरात. त्याचबरोबर या ठिकाणी रवी जोशी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयांची देणगी आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याने दिल्या बिल्डर्स आहेत यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत केलं जात आहे. स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं. मी मनपूर्वक आपलं स्वागत करतोय. त्याचबरोबर सन्मान्य पाहुणे उत्तम शेठ कोळी मोरावे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आज या शेवटच्या दिवशी हजेरी लागले. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक संजय शेठ ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात यावं. खूप खूप आभार मान्यवरांचं. कारण या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये आपण हातभार लावलात त्याबद्दल मी मनपूर्वक आपलं आभार मानतोय. त्याचबरोबर ज्यांच्या वडिलांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्या स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2016 या ठिकाणी मान्यवर सन्मान्य प्रीतम शेठ गोपाळ नाईक यांचं सुद्धा या
ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तब्बल 2 लाख रुपयांची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला दिल्या. तर आयोजकांच्या वतीनं मी मनपूर्वक आपलं आभार मानतोय आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय पाहुणे प्रीतम शेठ गोपाळ नाईक यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. या कार्यक्रमाचे पाहुणे सन्माननीय प्रीतम शेठ गोपाळ शेठ नाईक. पाहायला गेलं तर खूप मोठी देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याकडून मिळाली. त्याबद्दल मी जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक आपला आभार मानतोय. त्याचबरोबर नुकतेच या ठिकाणी सन्मान्य पाहुणे माननीय श्री महेंद्र शेठजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द बोलावं अशी आयोजकांकडून आमची इच्छा आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक या मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या फायनलचा आनंद लुटण्यासाठी आलेले सर्व रसिक प्रेक्षक. अतिशय सुंदर असं आयोजन दरवर्षी केलं जातं. यावर्षी अतिशय सुंदर मैदानात हे आयोजन करण्यात आलेलं आहे. मैदानाचा प्रश्न बामणडोंगरीचा बोललेला आहोत आम्ही आणि शिडकोने आपल्याला कबूल केलेला आहे. तो मार्गी लावायचा आहे एवढंच फक्त आश्वासन दिलं ते पूर्ण करतं. कारण शेलगरचं मैदान सुरू झालेलं आहे. आताच 4 कोटीचं काम सुरू झालं नवीन मैदानाचं. अशाच प्रकारे बामणडोंगरीचं सुद्धा मैदान लवकरात लवकर मार्गी लागेल एवढंच सांगतो आणि आयोजकांचं अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असं आपण आयोजन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब आपलं. कारण खेळाडूंची आपल्याला जाण आहे. नक्कीच या रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट खेळलं जातं. त्याबद्दल नक्कीच मैदान उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर 5 षटकांमध्ये पारगाव संघानं प्रथम फलंदाजी करताना तब्बल 102 धावा केल्या आणि 103 धावांचं लक्ष ठेवलं. परंतु या 103 धावा करताना चिंचपाडा संघाची कशा प्रकारे दमछाक होत्या की चिंचपाडा संघ सहजरित्या या धावांचं जे पाठबळ आहे या धावांना सहजरित्या पूर्ण करता येतात. याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण वळतोय पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जयेश भोसले मॅन फ्रॉम वसई. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं, मी समालोचक जयेश भोसले वसईवरून इथे उपस्थित झालोय. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. घेऊन चलतो मैदानामध्ये अंतिम आणि शेवटचा सामना रंगतोय. धावसंख्या धावफलकावरती 102 धावा, 103 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि अंतिम सामना आहे. शेवट किती गोड होतो पाहूया. मैदानामध्ये जाऊया. पंच कल्याणी सर सामन्याला सुरुवात करा. सूर्यकांत अडाव सामन्याला सुरुवात करा. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी गोलंदाज निश्चितच आकाश तारेकर सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहू शकतो. सलामीवीर जोडी मैदानामध्ये गेले. सलामीवीर जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 103 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा लगावल्या होत्या 3.5 तासामध्ये तो रेकॉर्ड तोडला गेला आणि 438 धावांचा एक नवीन विश्वविक्रम नोंदवला गेला होता. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे आणि त्या कारणास्तव ही धावसंख्या किती मजबूत होईल हे सांगू शकत नाहीये. आकाश तारेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 8/11/1986 जन्मदिवस पाहिला आकाश गणपत तारेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर कल्याणीजी घोरपडे आणि सूर्यकांत आडाव. कल्याणीजी घोरपडे पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फाईनल क्षेत्रामध्ये बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ निघून जातोय. सीमा बाहेर चौकार 4 धावा. धन्यवाद.
4 धावेचं महत्व सांगतो. 2004 साली एक सामना झाला होता, ऑस्ट्रेलियामध्ये एक सामना झाला होता 2004 साली. त्यावेळी ब्रॅड हॉग या गोलंदाजाने सचिन तेंडुलकरला बाद केलं होतं. मात्र खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने चेंडू सर निघून जातोय. शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार चौकार. 2004 सालचा सामना होता. ब्रॅड हॉग या गोलंदाजाने सचिन तेंडुलकरला त्रिफळाचीत बाद केलं. सचिन तेंडुलकरला त्रिफळाचीत बाद केलं. सामना झाला. भारतीय संघ तो सामना पराभूत झाला. सामन्यानंतर सचिन तेंडुलकरकडे ब्रॅड हॉग गेला आणि मला म्हणाला की मला हस्ताक्षर हवी आहे. या मात्र पुन्हा एकदा लॉफ केलेला हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख पद्धतीचा झेल. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला. दोन 2007 साल आलं, IPL आली, 2007 साल आलं आणि निश्चितच क्रिकेटमध्ये T20 सामने आले आणि अशा प्रकारचे झेल पाहायला मिळाले. क्रिकेट म्हटलं तर बराक ओबामा हा स्वतः सांगतो की जर का सचिन तेंडुलकर मैदानामध्ये गेला तर माझ्या देशाचं 5% उत्पन्नामध्ये घट होते. मला क्रिकेट कसा खेळला जातो मला माहिती नाही, क्रिकेट हा काय खेळ आहे मला माहिती नाही. पुन्हा एकदा खेळून काढलेला हा फटका, चेंडूवरती जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमारेषा के बाहर छेड़ों के धनडीजी. एक आठवण राहून गेली होती 2004 सालचा सामना, ज्यावेळी सचिन तेंडुलकरकडे ब्रॅड हॉग गेला आणि म्हणाला माझे हस्ताक्षर तुझ्याकडे पाहिजे. आणि सचिन तेंडुलकरने आपल्या डाव्या हाताने त्या चेंडूवरती एक हस्ताक्षर केली, स्वाक्षरी केली आणि त्या खाली एक लाईन लिहिली गेली होती, इट्स विल नेव्हर विल बी हॅपन अगेन. असं पुन्हा कधीही होणार नाही. सचिन तेंडुलकरला त्याने त्रिफळाचीत बाद केलं होतं. मित्रांनो 21 वेळा ब्रॅड हॉग हा गोलंदाज सचिन तेंडुलकर समोर आला आणि त्याने कधीही त्याला त्रिफळाचीत बाद केलं नव्हतं. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आकाश तारेकर. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. लोहा गरम है, मार दो हाथों. डीसी येणाऱ्या 6 धावांनी धावसंख्येमध्ये पडणार भर 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने घेऊन काढलेला हा फटका लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतो, सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं, फेकी होईल, तद्वर घेतलेली एकेरी धाव. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. तब्बल 103 धावांचा पाठलाग करायचा असताना 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली आहे 21 धावा. चालू असलेला सामना, उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मैदानामध्ये चालू असलेला सामना चॅलेंजर पारगाव आणि चिंचपाडा या 2 संघांमध्ये खेळवला जाणारा हा या स्पर्धेतील अंतिम सामना पाहायला मिळतोय. रायगड आणि रायगडमधील क्रिकेट आणि क्रिकेटमधील ही मोठी स्पर्धा आणि या मोठ्या अशा स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली तर निश्चितच मी आभार मानेन संदीपजी म्हात्रे होळे आणि सतेजजी म्हात्रे यांचं सुद्धा, की यांच्या माध्यमातून मी रायगडमध्ये आलो. रायगड या जिल्ह्याचं प्रथम नाव होतं कुलाबा आणि आज मात्र तब्बल 30 गड किल्ल्यांनी सजलेला नटलेला हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये निश्चितच क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटची पंढरी पाहायला मिळते. हा खेळाडू आकाश तारेकर निश्चितच 15व्या बाईककडे वाटचाल जरूर करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव महान गुरु. या मात्र घेण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू पुरतता येत नाहीये. बॅटची काढा घेऊन चेंडू मात्र विसावला जातो. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव. अनुभव हा कसा महान गुरु असतो त्याची एक ज्वलंत उदाहरण पोचवेल. 2003 सालचा विश्वचषक होता. गोलंदाजीसाठी झैर खान हा गोलंदाज होता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. या मात्र घेऊन काढलेला हा फटका, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जाऊ नको गधुरी, चल झटकन ये माघारी, दोघ राहू या एकाच घरी, तुझी मुसमुसली जवानी DJ
4 धावेच्या मदतीने 103 धावांचा पाठलाग करायचा असताना तब्बल 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कमलाकर गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी, सुरेख पद्धतीचा फटका, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं गेलं. क्षेत्ररक्षणाची आठवण झाली आठवण जॉन्टी रोडच्या खेळाडूची. जॉन्टी रोड असा एक जगातील खेळाडू आहे की 12वा खेळाडू होता, प्लेइंग 11 मध्ये नव्हता, तरी सुद्धा त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं होतं. कारण होतं एक खेळाडू इंजर्ड, तदनंतर मैदानामध्ये आला आणि तब्बल 7 झेल त्याने पकडले होते. चेंडू सरा निघून जातोय, शिवरायांच्या तलवारीसारखा प्रहार, चेंडू सीमारेषा पार चौकार. नेसली तो नवा सारा चल तो पंधराला गोपार दर्याचे तंबेला चल तो पंधराला गोपार दर्याचे तंबेला. धन्यवाद डीसी. येणाऱ्या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. तब्बल 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कमलाकर सज्ज होतोय. अनुभवाची गोष्ट सांगून राहून गेली होती. ऍडम गिलक्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनने तब्बल झहीर खानला 15 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळी मात्र चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्यावर. गंगनाम अरे लाव की कडक आज आतून लाव. डीजे अजय अतुलची आठवण करून दिलात. अजयजी गोगावले, अतुलजी गोगावले हे 2 बंधू होते. ज्यावेळी सैराट मूवी आली, मुंबईमध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली होती, पण गल्लोगल्लीमध्ये एकच गाणं वाटायचं, ते म्हणजे झिंगाट. असं वाटायचं की नागराज मंजुळेची स्थापना केली का गणपतीची. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती म्हणजे 31 धावा. तब्बल 103 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. या मात्र लोअर फुलटॉस चेंडू घेऊन काढलेला हा फटका. आकाश तारेकर चेंडूवरती येतोय, सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करेल, तद्वर मात्र 21 धावेमध्ये परावर्तित. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पंडभर भर. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 32 धावा. 2 षटक समाप्तीवरती आहेत. 103 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी तंबूच्या अस्त्राला परतल्यानंतर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक आठवण राहून गेली होती, झहीर खान गोलंदाज. अनुभव हा कसा असतो? अनुभव हा महान गुरु जरूर मानला जातो. 2003 सालच्या विश्वचषकामध्ये पहिले षटक हाताला 15 धावा खर्च केल्या. ऍडम गिलक्रिस्ट आणि मॅथ्यू हेडननी लगावलेल्या त्या धावा होत्या. तदनंतर रिकी पॉन्टिंगने एकाच हाताने त्याला षटकार ठोकला होता आणि तदनंतर अशी वार्ता सुद्धा आली की त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग असावी. ती बादची गोष्ट आहे. तर झहीर खानचा अनुभव पाहिला 2011चा विश्वचषक आला आणि त्या गोलंदाजातील विश्वातील पहिला गोलंदाज ठरला ज्याने पहिल्या 3 षटक निर्धाव टाकल्या होत्या. हा क्रिकेटचा अनुभव आहे आणि हे अनुभवाचे बोल आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय केतन मेहर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एक सुरेख पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे संबोधलं जातं एक अफलातून खेळाडू. एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, एक सुरेख पद्धतीचा फटका, चेंडू सर निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. 4 धावा. धन्यवाद डीसी. 4 धावा आल्या आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर तब्बल 36 धावा. नागराज मंजुळे पुरस्कृत हे सैराट मूवी मधील हे चित्रपटातील हे गाणं. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू सर निघून जातोय. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. मित्रांनो, क्रिकेट पाहिलं, क्रिकेटची जी यष्टी असते ती 22 यार्डची, यष्ट्यांची उंची पाहिली तर 28 इंच आणि टेनिस क्रिकेटचा चेंडू पाहिला 120 ग्रामचा हा चेंडू खेळवला जाणारा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्लेइंग फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. निश्चितच निर्धाव चेंडूची चांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 103 धावांचा पाठलाग करायचा असताना 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मात्र खेळण्याचा प्रयत्न, लगातार 2 चेंडू आणि 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा हा गोलंदाज करतोय. केतन मेहर एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी, अचूक लाईन आणि अचूक लेंथ वरती केलेली गोलंदाजी पाहायला मिळते. ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं झालं तर टिच्चून मारा. यस, पंच आमच्याकडे बघता डेक चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जर नियमावली पाहिली तर 23व्या क्रमांकाचा नियम मृत चेंडू म्हणून घोषित केला जातो.
धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती म्हणजे 42 या धावसंख्येवर. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू जरूर येत नाहीये. यष्टीरक्षक स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला. जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीसी. धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली आहे ती म्हणजेच 42 धावा. नव्याने फलंदाज मैदानामध्ये येतोय विजय. विजय हे नाव समोर आलं आणि आठवण झाली तो म्हणजेच भारताचा मुरली विजय. याचं मुरली विजय हा खेळाडू मित्रांनो 12वी फेल होता. 12वी फेल होता. घर सोडलं होतं. एक स्नूकर पॉइंट म्हणून एक खेळ आहे जो स्नूकर जो काठीच्या साह्याने खेळला जातो त्याच्यामध्ये कामाला होता आणि आज भारताचा एक नामवंत फलंदाज म्हणून आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय केतन. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेली आहे ती म्हणजे 42 या धावसंख्येवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज केतन मेहर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. निश्चितच शॉर्ट ऑफ लेन चेंडू हा पाहायला मिळेल. यावेळी मात्र उजवी एसटी चढून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जात आहे. अवंतर स्वरूपाची येणारी ही एक धावगती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर तब्बल 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. केतन सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. निश्चितच डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं दूरवर्ती केलं गेलं आणि अशा पद्धतीचा चेंडू येणार हे एक्सपेक्टेबल होतं. मात्र सुरेख पद्धतीचा फटका जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी केली जाईल. तद्वर घेतलेली एक केरी धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती लागले गेल्यात. एंड ऑफ दी ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावांचा पाठलाग करायचा असताना 44 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. तब्बल 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर घेऊया छोटीशी विश्रांती. जाऊया डीजेकडे. ऐकूया सुंदर मधुर संगीत. धन्यवाद डीजे. तर निश्चितच T20 क्रिकेट आले आणि तदनंतर डीजेला संधी देण्यात आली आणि निश्चितच मी एका खेळाडूची आठवण सुद्धा सांगितली होती की वीरेंद्र सहवाग हा खेळाडू आहे जो ज्यावेळी मैदानामध्ये खेळत असतो त्यावेळी स्वतः गाणी गुणगुणत असतो. जर मोहम्मद रफिक यांची गाणी असतील निश्चितच एक नवीन गाणं सुद्धा आलं होतं ते गाणं सुद्धा तो सातत्याने गुणगुणत असतो आणि त्याच्यासाठी महेंद्रसिंग धोनी याने ज्यावेळी न्यूझीलंडचा दौरा झाला होता त्यावेळी स्वतःहून त्याच्यासाठी एक ते गाणं सारखं ड्रेसिंग रूम मध्ये लावलं होतं. ते गाणं होतं ससुराला गेंदा फुल. मात्र घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच कल्याणीची घोरपडे आमच्याकडे वळतात आणि निश्चितच वाईट स्वरूपाची दर्शवला दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नरेश सज्ज. या मात्र रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. आठवण करून दिली जाते AB डिव्हिलियर्स या खेळाडूची. AB डिव्हिलियर्स या खेळाडूचं नाव संपूर्ण नाव सांगायचं झालं तर अब्राझियम बेनिझियम डिव्हिलियर्स हे त्याच्या वडिलांचं नाव होतं. तदनंतर त्याला सुद्धा हे नाव देण्यात आलं होतं. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज नरेश. या मात्र घेण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक दूरवरती सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण. फेकी होईल तद्वर मात्र एक धाव वरती परावर्तित केलं जात आहे. एक धाव अंकित केली गेली. एक धाव कंप्लीट केली गेली. 103 धावांचा पाठलाग करायचा असताना चिंचपाड हा संघ 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मात्र खोलवर पद्धतीची गोलंदाजी केली जाते आहे. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली आहे ती म्हणजे 47 या धावसंख्येवर 103 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय नरेश गायकवाड. ह्या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच आमच्याकडे वळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जात आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धाव एकेरी धावेने पडणारी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 48 धावा. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली होती. आठवण झाली होती. कर्टन अँब्रोज हा गोलंदाज 5447 चेंडू एकही वाईट टाकला नव्हता. या मात्र घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटच्या बट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग आता मात्र घराकडे आगेकूच करतोय कारण आहे विजय होताना दिसतो पारगाव संघ. या मात्र चेंडू हवेमध्ये
क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. केतन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. निश्चितच त्याला दुखापत झाली का पाहायचं आहे. दुहेरी धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. येणाऱ्या 2 धावा धावसंख्येने 2 धावेने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा, अर्धशतक गाठलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 50 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये. तर एक गोड आणि आनंदाची बातमी आहे. केतन मेहर याच्या छोट्या मुलाची आज 5वी आहे आणि तो मैदानामध्ये पडतोय. थोडस दुखापत होऊ नये. आज संध्याकाळी प्रोग्राम सुद्धा आहे घरी. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर लागली गेले 50 धावा. सगळ्यांना इथूनच आमंत्रण देतो जरूर. तर निश्चितच येणारे चेंडू पाहिले तर 6 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांची गरज. 6 चेंडू आणि 53 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच कमलाकर मामा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 53 धावा. प्रेक्षक वर्ग आता मात्र आमच्याकडून रजा घेत आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं, मी समालोचक जयेश भोसले या स्पर्धेसाठी उपस्थित प्रत्येक क्रिकेट रसिकाचं हार्दिक हार्दिक स्वागत करेन. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आभार मानेन. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. कमलाकर मामा एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य. यावेळी मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मनपन साडी चोली चमचेक विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गावसार जमलंय गो तुझे. धन्यवाद डीसी. निश्चितच दुसऱ्या चेंडूवरती केला गेलेला प्रहार. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. आता मात्र पाहिलं तर 47 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी 47 धावांची गरज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कमलाकर मामा. या मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कमलाकर मामा. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅटची काळा घेऊन जाणारा चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला. जाऊया डीजेकडे. येणारे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 43 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू आणि 43 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा कमलाकर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. येणारे 2 चेंडू 43 धावा. यावेळी मात्र घेऊन काढलेला हा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं जातं. यष्ट्यांच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आठवण झाली टेनिस लिली या खेळाडूची, ज्याने 1964 साली मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. विजय होतोय या स्पर्धेवरती, या चषकावरती आपलं नाव करतोय तो म्हणजेच चॅलेंजर पारगाव. हा संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि निश्चितच द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे चिचपाडा संघ. डीजे